आपल्याला हा राजविद्या राजगुह्य योग आणि ह्या गुह्य योगातून गुह्य ज्ञानातून आपल्याला भगवंताची अनुभूती येते. जेवढं जेवढं आपण गुह्य ज्ञान आपल्या आतमध्ये प्रगट होईल, गुह्यातलं गुह्य. माईक बंद करा तुमचा. शिवांगी ताई माईक बंद करा. शुभांगी पाईक मधनं कर. आणि आता माईककडे लक्ष ठेवा जरा. आता माझ्याकडे फक्त 15 मिनिटं राहिली आहेत. बघा काय सांगतात नाथ बाबा पण हेच सांगतात, प्रत्येक संतांनी लिहून ठेवलंय. भगवंत स्वतः म्हणतो की सद्गुरु भजना पारती साधकांस नव्हे माझी प्राप्ती, मी भगवंत करी गुरुभक्ती इतरांचा काय पवाडू. स्वतः कृष्ण परमात्मा उद्धवाला सांगतो, सद्गुरु भजना पारती साधकांस नव्हे माझी प्राप्ती, मी भगवंत करी गुरुभक्ती. मी भगवंत, मी देव असून मी कोणाची भक्ती केली? गुरुची भक्ती केली. स्वतः भगवंत सांगतो की मी देव असून मी कोणाची भक्ती केली? कोणाची सेवा केली? संदीपन ऋषींची सेवा केली. मी भगवंत करी गुरुभक्ती इतरांचा किती पवाडू. म्हणजे इतरांचं काय सांगणार मी आता. म्हणून प्रत्येकाने गुरुभक्ती करायला पाहिजे. गुरुभक्ती म्हणजे काय? गुरुच्या आज्ञेत थांबणं म्हणजे गुरुभक्ती. गुरु सांगतील त्याप्रमाणे चाललं तर आपलं भलं होणारच 100%. गुरुला चिंता असते हो. गुरुला आपल्या साधकांची सातत्याने चिंता वाहते. चिंता वाहतो विश्वाची. भगवंत विश्वाची चिंता वाहतो. आणि गुरु हाच आपलं काय आहे? गुरु गोविंद दाऊ, गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय, बलहारी गुरु आपनो, जिन गोविंद दिव्य बताय. गुरु गोविंद दोऊ खडे म्हणजे गुरु आणि देव हे दोन्ही उभे आहेत. तर प्रश्न केलाय की मी कोणाचे पाय पडू? तर काके लागू पाय. कोणाचं पाय पहिल्यांदा धरू? तर बलहारी गुरु आपने, जिन गोविंद दियो बताय. बलहारी गुरु आपने म्हणजे ज्या गुरुने भगवंताची ओळख करून दिली त्या गुरुचे पहिल्यांदा पाय धरायला पाहिजे. नानकांचा दोहा आहे, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागो पाय. कोणाच्या पाया पडू मी? तर गुरु नानक सांगतो, बलहारी गुरु आपने, बलहारी गुरु आपनो, जिन गोविंद दियो बताय. ज्याने गोविंदाशी एकरूप करून दिलं. आपली आत्मज्योत त्या परमात्म तत्वाशी एकरूप करून दिली. म्हणून पहिल्यांदा पाया कोणाच्या पडायचं? गुरुच्याच पहिला पाय. ऐका जनार्दनी, गुरुच देव. नाथ बाबा सांगतात, येथे नाही बा संदेह हो. अजिबात संदेह धरायचा नाही. गुरूंच्या पाया पडलं, गुरुच्या वचनावर आरूढ व्हायला पाहिजे. गुरु सांगतील त्याप्रमाणे आपण चाललो तर आपल्याला सहज ज्ञानाची प्राप्ती. आणि आपण बोललो नाही आपणच करू, आपल्या स्वतःच्या बळावर आपण परमात्म्याला प्राप्त करू शकतच नाही हो. म्हणून तर परंपरा आली की नाही. अगदी कृता युगापासून तर कलियुगापर्यंत जी काय आपल्याला परंपरा दिसते ज्ञानाची, त्या परंपरेतूनच ज्ञान होणार आहे. आणि ती परंपरा कशी आहे? सोहमांसा तत्त्वमसी. कशी परंपरा आहे? सोहमांसा तत्त्वमसी. म्हणजे जो आपला श्वास जातो येतो तर तत्वरूपाने आपल्याकडे आहे. तेची परब्रह्म तूच आहे आणि तेच परब्रह्म आपण आहोत. वेगळं काही नाही बरं का. जो आपला श्वास जातो येतो तोच आपला परब्रह्म आहे. सगळ्या संतांनी आपल्याला गुह्य ज्ञान दिलेलं आहे. गुह्यातलं गुह्य ज्ञान आहे. पण आपण बसले पूजा करत. करू नाही का? नाही समजत तोपर्यंत करा. पण गुरु एकदा का तुमच्या जीवनात गुरु आला की सद्गुरु वचन हृदय धरी तोच मोक्षाचा अधिकारी. सद्गुरूने दिलेलं वचन आपल्या हृदयामध्ये धरलं तर त्याला मोक्ष तात्काळ आहे हो. पण श्रवण मनन केल्याचे करे अति आदरे. पुढची ओळी सांगतात, श्रवणाचं मनन व्हायला पाहिजे, मननाचं निधध्यास व्हायला पाहिजे, ध्यास लागायला पाहिजे. आता आपल्याला ज्ञानोबाला या
मागच्या वेळेला आपण 161 ओवीपर्यंत आलो होतो, राजविद्या राजगुह्य योग. आणि त्यातील ओवी क्रमांक आपल्याला आता सुरू करायची आहे, ती म्हणजे 162. बघा आपण काय म्हणतात ज्ञानोबा. बघूया. ज्ञानोबांना दिव्य दृष्टी आहे हो. महाविष्णूचे अवतार आहेत आणि ते अवतार धारून कोणासाठी आले? आपल्यासाठी आले, जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आले. आणि त्यांनी गुह्यातलं गुह्य ज्ञान सांगून गेले. पण आपल्याला गुह्य का कळत नाही? तर आपण अंतर्मुख होत नाही, ध्यान करत नाही. पूर्वीच्या ऋषी मुनींनी हजारो वर्ष तपश्चर्या केली एका जागेवर बसून. तेवढंच आपल्याला कष्ट सांगितले नाही संतांनी. ठाईच बैसुनी करा एक चित्त लिहिले की नाही, आवडी अनंत आळवावा. हे कशासाठी सांगितलंय? आपल्यासाठी. म्हणून आपल्याला काय सांगतात? मज अनावरणा प्रावरण भूषणातीताशी भूषण मज सकळ कारण देखती ते. आता इथे ज्ञानोबा सांगतात की लोकांची अशी समजूत झालेली आहे आणि मनुष्याला जे काही धर्म आहेत ते धर्म भगवंत म्हणतो मला लावतात. तसं कसं होईल मला सांगा? माणसाचे जे काही धर्म आहेत, माणसाच्या मनाला जसं वाटतं तसं भगवंताची पूजा करतो. पण त्यांनी सांगितलंय मी भगवंत करी गुरुभक्ती. बघा, भगवंत कृष्ण परमात्मा सांगतो मी भगवंत असून मी गुरुभक्ती केली. मग तुम्हाला गुरुभक्ती नको का करायला? प्रत्येकाने गुरुभक्ती करा, गुरुच्या आज्ञेत थांबा. जोपर्यंत आपण गुरुच्या आज्ञेत पाळत नाही, आज्ञेत थांबत नाही, तोपर्यंत आपल्याला ज्ञान भरपूर असेल, ज्ञानाचा तोटा नसेल बरं का. पण ती वायफाय बडबड आहे का? आत्मज्ञान व्हायला पाहिजे. आपल्याच अंतरात्म्याचं ज्ञान आपल्याला नाही आणि ते ज्ञान आपल्याला गुरु देतात. मज अनावरण प्रावरण म्हणजे मी जगाला वस्त्र पुरवतो, जगाला पांघरून वस्त्र सगळं मीच देतो, अन्न धान्य सगळं मीच देतो. आणि लोक काय करतात? तर मलाच वस्त्र नेसवतात. भूषणातीताशी भूषण, मी निराकार आहे, मी निर्गुण आहे, मला आकार नाही उकार नाही, तरी मला काय करतात? चांगले चांगले दागिने बनवतात सोन्याचे आणि मला घालतात. सांगा खरं आहे का? कोणी काय 40-40, 50-50, 2-2 करोडचा एखादा दागिना आणतात ना, देवाला घालायला देतात. देव म्हणतो मी असा आहे का? मी निर्गुण आहे, निराकार आहे, मला आकारच नाही सांगतात आणि मला आकार समजून माझी पूजा करतात. हे ज्ञानोबा सांगतात बरं का. इथे लिहिलंय, ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलंय. आता आपला काय गैरसमज होईल. ज्ञानोबाने लिहिलंय याच्यामध्ये ओवी क्रमांक 162 अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग. आणि त्याच्यामध्ये लिहिले, वाचा जरा, वाचाल तर वाचाल. म्हणजे खरी भक्ती काय आहे ते आपल्याला ज्ञानोबाने सांगितलेले आहे. आता आपण इतर लोकांच्या मागे लागलो तर लोकांच्या नादे लागला तो सवेच नागवला. संत रामदास सांगतात लोक आपल्याला नागडं करून टाकतील असं लिहिले सरळ सरळ रामदासाने. लोकांच्या नादी लागला तो सवेच नागवला. म्हणून संतांच्या संगतीमध्ये ज्ञान होतो. संतांची सेवा करा. संतांच्या सेवेतून संतांच्या अंतःकरणातून जो आशीर्वाद बाहेर पडतो तो आशीर्वाद हीच गुरुकृपा आहे. आणि ती गुरुकृपा आपल्याला भगवंतापर्यंत नेते, ते ज्ञानापर्यंत नेते आपल्याला. जर गुरुचा आशीर्वाद नसेल, गुरु गावाला कुठेतरी आहे लांब, 5-50 फरलांग लांब, आणि आपण इथे आहोत, होईल का? नाही होणार ना. गुरूंचं दर्शन घ्यायला पाहिजे, गुरु आपल्या जवळच पाहिजे. आणि जरी लांब असेल तरी मग आताच्या काळामध्ये काय झालेलं आहे तर हे माध्यम आहे आपल्याला. हे मीट ॲप आहे, व्हॉट्सअप आहे, आपल्याला बोलता येतो मोबाईलवरनं. गुरूंशी संवाद करा. जवळ आली दुनिया आता एकदम आपल्याला. आणि आपल्याला हे आपल्या फायद्यासाठी आहे. म्हणून प्रत्येकाने बरोबर 7:45 वाजता हजर राहा. कारण यातून जो मार्गदर्शन दिला जातो तो गुरुकृपेचाच आहे आणि प्रसाद आहे असं समजून घ्या. प्रसाद समजून आपण हा घेतला तर आपला अंतःकरण शुद्ध होईल. आणि हा प्रसाद नाही असं जर वाटत असेल तर मग अंतःकरणाला शुद्धी मिळणार नाही. कारण प्रसाद एवढसा जरी मिळाला
प्रसाद किती असतो? टोपभर असतो का? वाटीभर असतो? प्रसाद एकदम थोडासा असतो हो. पण त्या प्रसाद आपल्या आतमध्ये गेला पोटात आपल्या, तर आपल्याला किती समाधान मिळतं. कारण भगवंताचा प्रसाद आहे. तसा हा प्रसाद समजून आपण भक्षण केला रोज रोज, तर आपल्याला हे ज्ञान ताबडतोब होईल. प्रसाद रूपाने भक्षण करा. बघा, प्रसाद आपण काय करतो? तोंडाने घेतो आणि आपण खातो, पण सकाळी बाहेर पडतो. पण हा प्रसाद जो आहे, आपण काय करतो? आपल्या कर्णाद्वारे घेतो आणि आपलं अंतःकरण शुद्ध होतो. येवन भागीरथीचे घेता जीवन त्याची होय लघुशंका. समर्थ सांगतात, येवन भागीरथीचे घेता जीवन. भागीरथीचं पाणी जर आपण पिला, गंगेचं पाणी जर आपण प्यालो, तरी पण त्याची लघुशंकाच होते. हे ज्ञान आपल्या आतमध्ये गेलं, अंतरी गेले अमृत, बाह्य काय ह्या लखलखीत. हे ज्ञान असं आहे, ज्ञानामृत आहे. या आतमध्ये गेलं तर तुमची काया लखलखीत होईल, तेजोमय होईल, तुम्ही प्रकाशमय होणार, तुम्ही आनंद स्वरूपाला जाणार. सगळं इथं बरं का, सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी. बघा, तेथे बुडी देई माझी. अरे म्हणा, तू निवृत्तीच्या पायाशी बुडी दे. सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी. ज्ञानोबा सांगतात, माझी सगळी तीर्थ निवृत्तीनाथांच्या पायाशी, चरणाशी आहे हो. तसा आपला संपूर्ण तीर्थ एका सद्गुरूच्या चरणाशी आहे. पण सद्गुरूंनी दिलेल्या वचनावर, सद्गुरूंनी दिलेल्या आदेशावर आपण आदेशाचं पालन केलं तर आपल्याला हे ज्ञान मिळेल. आणि आपण आदेशाचं पालन केलंच नाही तर हे ज्ञान कसं मिळेल? कारण ज्ञान अमृत आहे, बोधामृत आहे, ज्ञानामृत आहे. आणि ते अमृत आपण रोज जर हळूहळू सेवन केलं तर आपली अंतरी गेली अमृत, बाह्य काया लखलखीत. अंतरस्थिती बांधता संत लक्षणं बांधती. बघा, अंतरस्थिती बांधले की संतांची लक्षणं तुमच्याकडे तयार होतील. अंतरस्थिती बांधता संत लक्षणे बांधते. संत तुम्हीच आहात, तुम्हीच व्हाल संत. पण अंतरी गेली अमृत, बाह्य काया लखलखीत. अंतरस्थिती बांधता संत लक्षणे बांध, संतांची लक्षणं तुमच्या आतमध्ये बांधली जातील. अहो, कृष्ण परमात्मा स्वतः होता, संदीपन ऋषींच्या आश्रमामध्ये गेला आणि श्रवण भक्ती केली. राम होता प्रत्यक्ष, वशिष्ठांच्या आश्रमामध्ये जाऊन श्रवण भक्ती केली. श्रवणाशिवाय तुम्हाला ज्ञान होणार नाही बरं का. नुसतंच आपण नाम घेत बसलो तर ते नामच आपल्याला त्रासदायक होतो. महावाक्याचा उपदेश भरालेला की नाही, त्याचा जप नाही बोलिला, मग ही अवस्था काय? त्याचा विचार केला पाहिजे. साधकाने विचार करा. म्हणून हे ज्ञान आपल्याला जमलं पाहिजे. श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे आणि ते फक्त मनुष्यालाच करता येतो, इतर योनीला हे जमत नाही. म्हणून इथं काय लिहिलंय? मज सकळ कारण सर्व जगाला निर्माण करणारा मला दुजाने कोणीतरी निर्माण केलं असं समजतात. मी सगळ्या जगाला निर्माण करतो. सकळ करणे जगदीशाचे. बघा, सगळं करणारा, जगाला चालवणारा ईश्वर आहे आणि तो सगळा करतो. आणि मला काय करतात, या छोट्याशा मर्यादेमध्ये मला लोक समजतात. मी संपूर्ण जगाला तयार केलं आहे. सर्व जगाला निर्माण करणारा मला कोणीतरी निर्माण केलं असं समजतात. देखती ते मला दुसऱ्याने केले असे मानतात. म्हणजे लोक कुठं अडकल्यात? मूर्त्यांमध्येच अडकल्यात, लोक फोटोमध्येच अडकल्यात, लोक तीर्थामध्येच अडकल्यात. मग त्यांना तिथून कसं बाहेर काढायचं हे ज्ञानोबाने आपल्याला या ज्ञानेश्वरीतून त्यांचे विचार मांडल्यात आणि त्यांच्या विचारावर आपण आरूढ व्हायला पाहिजे. आणि त्यांच्या विचारावर आरूढ होण्यासाठी आपल्याला नाम साधन पाहिजे, ध्यान पाहिजे. ध्यानाच्या माध्यमातून ज्ञान जे भेटे, ध्यानाची या 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात. ज्ञान तुम्हाला ध्यान करता करता ध्यानाच्या माध्यमातून ते ज्ञान त्या ध्यानी माणसाला शोधत येतो. ज्ञान शोधत होतं आपल्याला ज्ञानाकडे जायची गरज लागत नाही. पण ध्यान करताना आपल्याकडं श्री गुरूंनी दिलेल्या नामाचं भांडवल आपल्याकडे असले पाहिजे.
नाम हे कसं आहे, नाम हाच भांडवल आहे आपला. नाम हेच आपलं वैभव आहे. नाम हेच आपलं बोधामृत आहे. नाम हेच आपलं जीवन आहे. म्हणून तुकोबारे म्हणतात, पाण्याविन मासुळी तैसा तुका तळमळी. पाण्याविन मासळी, पाणी जर माश्याने जर पाण्याच्या बाहेर मासा आला किंवा पाण्याला माशाने सोडलं तर तो तडफडून तडफडून मरतो. तसं आपल्याला व्हायला पाहिजे. पाण्याविन मासुळी तैसा तुका तळमळी. जरा जरी नामस्मरण आपलं चुकलं तर तुकोबारा म्हणतात की मला त्या माशासारखं तडपडायला होतो. तसं तुम्हा आम्हाला व्हायला पाहिजे. तुम्हा आम्हाला जरा जरी नामस्मरण चुकलं, मी काय म्हणतो, तुम्ही कोणी नातवंडामध्ये आहे, कोणी पंतवंडामध्ये आहे, कोणी आई वडिलांची सेवा करतो, कोणी नोकरी धंदा करतो, सगळं करा ना, तुम्हाला कोण नाही म्हणतो. पण तुमचं नामस्मरण सुटता कामा नये ना. जरा जरी आपल्या अंतकरणातून नामस्मरण गेलं तर आपल्याला तुकोबाऱ्यासारखं व्हायला पाहिजे, तुकाराम महाराज सारखं व्हायला पाहिजे. त्याला म्हणतात भक्ती. हो, भक्ती म्हणजे ही भक्ती नाही सांगितली बरं का. ज्ञानोबा सांगतात ही भक्ती नाही. कुठली आपण ज्या पूजा विजा करतो ही पहिली भक्ती आहे, ती पहिली पायरी आहे. सगळ्या संतांनी तेच केलेलं आहे. पण पुढच्या पायऱ्या आहेत ना अजून, आपण त्याच पायरीवर थांबलो आहे. आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जावं लागेल, 9व्या पायरीपर्यंत जावं लागेल. पहिल्या पायरीवरून 9व्या पायरीचं आपल्याला दर्शन कसं होईल सांगा? होईल का? श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आणि आत्मनिवेदन, निवेदन आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जायला लागेल. मग ही भक्ती करायची नाही का? अजिबात टाकायची नाही, करा. पण नामस्मरण सातत्याने करा. मज सहजाते करीते स्वयंभाते प्रतिष्ठिते निरंतराते आव्हानिते विसर्जिती गा. बघा काय सांगतात की माझं विसर्जन करतात. मी स्वयंमेव असून माझ्या मूर्ती तयार करतात. मी स्वयंमेव आहे. आणि तो कसा आहे? तुमच्याच आतमध्ये आहे, आपल्याच आतमध्ये तो परमात्मा आहे. आपण म्हणतो नाही का की ही पिंडी स्वयंभू आहे, ती पिंडी स्वयंभू आहे. अरे मग तुझ्या आतमध्ये जी पिंडी आहे ती पिंडी स्वयंभू नाही का? आईच्या पिंडामध्ये ती 9 महिने 9 दिवस स्वयंभू नव्हती का? मला सांगा. सगळीकडे फिरत होती ना आई त्या पिंडाला घेऊन. मग ती पिंडी नाही का? ती पिंडी आपला ब्रह्म नाही का? तोच आपला परब्रह्म आहे. आपल्या अंतरीचा अंतरात्मा तोच आपला परब्रह्म आहे. आणि त्या पिंडीवर आपण अभिषेक कसं घालायचं हे शिकवणारे असतात, ते सद्गुरू असतात. बाकी त्या पिंड्यांवर आपण कितीही अभिषेक केला, करा, आम्ही नाही म्हणत, नाही, विरोध नाही करत, करा, ज्याला करायचं ते करा. पण तुमच्याच पिंडीवर तुमच्या नामाचा अभिषेक सातत्याने व्हायला पाहिजे. तिथं सतत धारा असते पिंडीवर, तसे आपल्या ह्या पिंडीवर आपल्या हरिनामाची सतत धार पाहिजे. तरच आपल्या आतमध्ये असलेला भगवान शंकर आपल्याला प्राप्त होईल. लांब कुठे जायचं नाही बरं का, सगळं आतमध्येच आहे, लांब कुठेही जायचं नाही. आणि म्हणून सकळ तीर्थे निवृत्तीच्या पाहिलेले की नाही, सगळे तीर्थ माझ्या निवृत्तात. मग 62वी ओवी झाली आपली ना, 63वी ओवी काय सांगते बघा. मी स्वयंमेव असून माझ्या मूर्ती तयार करतात. मी स्वयंमेव आहे. स्वयंमेव तुमच्या आतमध्येच मी स्वतः आहे. आपण वस्तू स्वतः सिद्ध आहे. हो, परमात्मा सिद्ध आपल्या आतमध्ये आहे. आणि मी स्वतः सिद्ध असून माझी प्राण प्रतिष्ठा करतात. बघा, मी स्वतः सगळीकडे भरलेला आहे, पण तरी पण माझी प्राण प्रतिष्ठा करतात. ज्ञानोबा सांगतात, मी स्वतः सिद्ध, आपण वस्तू स्वतः सिद्ध, येथे नाही देह संबंध. पाप राशी होती दग्ध येणेरी ते. सगळ्या पापाच्या राशीच्या राशी जातील, पण आपण वस्तू स्वतः सिद्ध. आपण स्वतः सिद्धच आहोत, पण सगळे बद्ध झाले तो लोक. का? सिद्ध वस्तूशी एकरूप नाही होत, सिद्ध वस्तूची ओळख घेत नाही. स्वयंसिद्ध आपण आहोत. स्वयंसिद्ध परमात्मा आपल्या आतमध्ये आहे, पण सगळेच बद्ध झालेत. का? गुरुची सेवा नाही, नाम नाही, नाम जप यज्ञ नाही.
अनेक प्रकारचे अडथळे आहेत माणसाला. आणि ज्यांनी हे पंथ तयार केल्यात त्या पंथवाल्यांनी काय केलंय तर बाह्य अंगाची भक्ती दाखवली, पण बाह्य अंगाने भगवंताची अनुभूती येणार अजिबात नाही बरं का. अंतरंगात जावं लागेल, अंतःकरण शुद्ध व्हायला लागेल. अंतःकरण शुद्ध कधी होईल? अंतरात्म्याशी एकरूप झालं, त्याचं भजन केलं तरच आपल्याला आपलं अंतःकरण शुद्ध होईल. ज्या ठिकाणी वस्तू आहे त्या ठिकाणी आपण भजन करतच नाही. त्या वस्तूच्या जीवावर आपण भजन करतो, पण त्या वस्तूलाच आपण विसरलोय. म्हणून आपण वस्तू स्वतः सिद्ध, येथे नाही देह संबंध. म्हणजे आपली देहबुद्धी जायला पाहिजे. पाप राशी होती दग्ध येणेरीते, पापाच्या राशी असतील त्या जळून जातील, पण ह्याच पद्धतीने जायला पाहिजे. आपण वस्तू स्वतः सिद्ध, आपणच सिद्ध आहोत. जीव बद्धच आहे. जीव काय आहे? बद्ध आहे. म्हणून तो गुरुला शरण जायचं असतं. गुरुला शरण गेल्यानंतर गुरु आपल्याला सिद्ध करतात. गुरु काय करतात? प्रत्येक जीवाला सिद्ध अवस्थेला घेऊन जातात. मग जोपर्यंत जीव बद्ध आहे, जोपर्यंत जीव बद्ध आहे तोपर्यंत आपल्याला ज्ञान होणार नाही. पण जीव सिद्ध झाला तर देव तिथल्या तिथेच आहे. देव लांब नाहीये, जवळी जवळी नव्हे अंतरी, पण भेट नाही जन्मभरी. शेवटपर्यंत माणसाला भेटत नाही. का होत नाही? तर आपण बांधलेलं सगळे मायेने आपल्याला बांधून ठेवलेलं आहे. आणि ती माया आपल्याला काय करते? अधोगतीला घेऊन जाते. मग मायेला बाजूला करायचं असेल तर नामरूपी शस्त्र आहे आपल्याकडे. नामरूपी शस्त्र आहे आणि ते शस्त्र चालवता यायला पाहिजे. मग सहजा ते करीती स्वयंबाते प्रतिष्ठिती निरंतराते आव्हानिती विसर्जिती यागा. आणि मग काय करतात? तर माझी प्राणप्रतिष्ठा करतात व मी नित्य सर्वत्र असतो. माझे आव्हान विसर्जन करतात. मी सगळीकडे नित्यच भरलेला आहे. मी सगळीकडे भरलेला आहे. पण मूर्ती भंगली की काय करतात? टाकून देतात मला. मूर्ती भंग पावली का मला टाकून देतात. मग जोपर्यंत मूर्ती चांगली आहे तोपर्यंत माझी पूजा करतात, आणि मूर्ती भंगली का माझं विसर्जन करतात. मी विसर्जन करण्यासारखं आहे. जो आकार एक पुढा देखती तेव्हा देव येणे भावे पूजती. मग तोची विघडली या टाकीती नाही म्हणून. बघा आपल्याकडे पण गणपतीची मूर्ती हात मोडला की लगेच विसर्जन करतात. मी असं आहे का मला सांगा? भगवंत म्हणतो नाही ना. माते येणे प्रकारे जाणती मनुष्य ऐशनी आकारे. म्हणून ज्ञानची त्या अंधाऱ्या ज्ञानासी करे. हा ज्ञानच त्यांचा काय होतो? अज्ञानाला कारणीभूत होतो. जेव्हा आकार पुढा एक देखते तो देव येणे भावे पूजती. आकाराला की त्याची पूजा करतात, आणि मग त्याची विघडली या टाकीती भंगली या टाकीती नाही म्हणून. मग तो देव भंगला, त्याचे हात तुटला, पाय तुटला, त्याची सोंड तुटली गणपतीची की मला विसर्जन. असं विसर्जन करण्यासारखं आहे का? मी सगळीकडे ओतपर्यंत भरलेला आहे. आणि लोकांनी काय करून ठेवलं आहे? आपल्या भावानुसार देव करून ठेवलेला आहे. आपल्या मतानुसार लोकांनी देवाला मला धरून ठेवलेला आहे. पण मी तसा नाही बरं का. ज्ञानवरा सांगतात मी सर्वत्र सदा सम जेथे विभागादोत्तम. मी सगळीकडे सारखा आहे. माझा विभाग कोणीच करू शकत नाही. मतीवशी संभ्रम विमंचिते. मती वशी संभ्रम, त्यांच्या मतीमध्ये एक संभ्रम झालेला आहे आणि त्या आकाराची पूजा करतात. निराकाराकडे जात नाही. निराकार परमात्मा कसा आहे? निर्गुण आहे, कुठलेच गुण नाही. निराकार आहे, त्याला आकारच नाही. आकार आला म्हणजे माया आली तेथे. आपल्याला बरंच काही बोलता येईल पण आपली वेळ संपलेली आहे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय हरी जय हरी.